जर तुम्हाला स्लो मोशन व्हिडिओ तयार करायचा असेल तर त्यासाठी FPS हे गणित तुम्हाला माहिती असलंच पाहिजे। त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण FPS म्हणजे फ्रेम्स पर सेकंद म्हणजे फ्रेम रेट बद्दल माहिती घेतली। एखादा व्हिडिओ स्मूथ दिसण्यासाठी आपल्याला कमीत कमी 24 फ्रेम्स लागतात, म्हणजे 24 FPS ला कमीत कमी तो व्हिडिओ शूट केला गेला पाहिजे। आजकाल सगळ्याच कॅमेरामध्ये 24 FPS ची सोय दिलेली असते, पण बऱ्याचशा मोबाईलमध्ये 30 FPS हेच बेस सेटिंग प्रोव्हाइड केलं जातं। म्हणून स्लो मोशन व्हिडिओचं गणित काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण 30 FPS चं उदाहरण घेऊया। तर असं समजा की फायनल व्हिडिओ आपला 30 FPS टाइमलाईनवर असणार आहे, म्हणजेच त्या व्हिडिओमध्ये एका सेकंदांमध्ये 30 स्लॉट असणार आहेत आणि त्या प्रत्येक स्लॉटमध्ये एक फ्रेम बसणार आहे। मग जर आपण व्हिडिओ शूट करताना 30 FPS हे सेटिंग ठेवलं तर व्हिडिओच्या एका सेकंदांमध्ये 30 फ्रेम शूट केल्या जातील, ज्या 30 फ्रेम फायनल व्हिडिओच्या 30 स्लॉटमध्ये बरोबर बसतील। म्हणजे व्हिडिओ शूट करताना एखादी कृती ज्या स्पीडनं आपल्याला समोर दिसते त्याच स्पीडनं ती फायनल व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल। पण आपण जर एखादा व्हिडिओ 60 FPS वर शूट केला तर याचा अर्थ काय होतो, एका सेकंदामध्ये आपण 60 फ्रेम्स शूट केलेले आहेत, पण फायनल व्हिडिओमध्ये आपल्याला एका सेकंदामध्ये 30च फ्रेम लागणार आहेत। म्हणून या शूट केलेल्या 60 फ्रेम्स आपण 2 सेकंदांमध्ये 30 अधिक 30 अशा विभागू शकतो। म्हणजे व्हिडिओ शूट करताना एखादी कृती 1 सेकंदात घडली असेल तर फायनल व्हिडिओमध्ये ती कृती निम्म्या स्पीडमध्ये होऊन आपल्याला 2 सेकंदांसाठी दिसेल। म्हणजेच आपला व्हिडिओ 50% म्हणजे 0.5x एवढा स्लो झालेला आहे। बरोबर ह्याच गणितानुसार जर आपल्याला आपला व्हिडिओ 0.25x म्हणजेच 25% स्पीडनं फायनल प्ले करायचा असेल तर आपल्याला व्हिडिओ शूट करताना 120 FPS न शूट केला पाहिजे। म्हणजे आपल्या शूट केलेल्या व्हिडिओमध्ये एका सेकंदांमध्ये 120 फ्रेम्स असतील आणि त्या 120 फ्रेम्स फायनल व्हिडिओच्या 4 सेकंदांमध्ये 30-30-30-30 अशा विभागल्या जातील। म्हणजे हे लक्षात घ्या की आपण FPS सेटिंग म्हणजेच फ्रेम रेट जेवढा फास्ट ठेवू शूटिंग करताना तेवढाच जास्त तो व्हिडिओ आपल्याला नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये म्हणजेच एडिटिंगमध्ये स्लो करता येतो। पण हाय FPS शूटिंग करण्याचे पण काही तोटे आहेत बरं का, ते आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघूयात। पण स्लो मोशन व्हिडिओचं हे गणित तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दल माहिती घ्यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री पिक्सेल प्रसन्न।